आज मी खूप बेसिक पण खूप इम्पॉर्टंट हेअर केअर टिप्स शेअर करणार आहे सगळ्या हेअर टाईपसाठी. ऑइलिंग, शॅम्पू आणि कंडिशनर करण्याची बरोबर पद्धत. वर्षोनवर्ष आपण याच पद्धतीने हेअर ऑइलिंग करत आहे. ते म्हणजे रात्री चपचपून तेल लावायचं आणि ते रात्रभर तसंच ठेवायचं. तर अशा प्रकारे हेअर ऑइलिंग करण्याची पद्धत ही चुकीची नाही. पण ही पद्धत सगळ्या हेअर टाईपना सूट होत नाही. What? त्यात जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर ही पद्धत तर अजिबात करू नका. खोबरेल तेल म्हणजेच कोकोनट ऑइल वापरू नका. आता तुम्हाला हेअर ऑइलिंग करायचं आहे तर ते शॅम्पूच्या 2 ते 3 तास आधी लावा. 30 मिनिटं आधी लावला आणि केस धुतले तरीही चालतं. मी शक्यतो होमग्रोन ब्रँडचं तेल किंवा कोल्ड प्रेस ऑइल वापरते, कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ॲडेड केमिकल्स आणि मिनरल्स नसतात. मी नेहमी शॅम्पू करण्याच्या अर्धा तास आधी तेल लावते, तेही थोडंसं गरम करून. केसांच्या मुळांना तेल लावल्यानंतर मी माझ्या हेअर लेंथवर तेल लावते, कारण मुळांपेक्षा तेलाची गरज जास्त करून तुमच्या हेअर लेंथला आणि एंड्सना असते. ते खूप ड्राय आणि फ्रिझी होतात म्हणून. केसांच्या एंड्सना तर जास्त तेल लावायचं, त्यामुळे तुम्हाला कधीच स्प्लिट एंड्स होत नाहीत. केसांच्या मुळांना जास्त तेलाची गरज नसते, कारण मुळांपाशी ऑलरेडी तेल असतं, कारण आपलं स्कॅल्प कंटिन्युअसली ऑइल प्रोड्यूस करत असतं. मी मसाज करण्यासाठी असा स्कॅल्प मसाजर वापरते आणि हळूहळू सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत होते. मी रोज 10 मिनिटं मसाज करते, ज्याच्यामुळे माझ्या हेअर थिकनेसमध्ये खूप फरक पडलाय. आणि जरी तुम्हाला ओव्हरनाईट ऑइलिंग करायचंच असेल तर तुम्ही आर्गन ऑइल किंवा आल्मंड ऑइल असे लाईट वेट ऑइल वापरा. आता आपलं हेअर ऑइलिंग झालेलं आहे. हेअर ऑइलिंग नंतर आपण करणार आहोत शॅम्पू. आता शॅम्पू करताना ना हे काही इम्पॉर्टंट टिप्स कायम लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला म्हणजे क्लॅरिफाईंग शॅम्पू हा रोज वापरायचा नाही. क्लॅरिफाईंग शॅम्पू म्हणजे काय, तर क्लॅरिफाईंग शॅम्पूमध्ये खूप हार्श डिटर्जंट्स असतात जे तुमचे नॅचरल ऑइल्स पूर्ण काढून टाकतात. त्याच्यामुळे केस फ्रिझी आणि ड्राय होतात. तर क्लॅरिफाईंग शॅम्पू हा महिन्यातनं एकदा किंवा दोनदा असा वापरा. फार तर फार तीनदा जर खूप ऑइली स्कॅल्प आहे तरच. आणि रोज हेअर वॉशसाठी माइल्ड शॅम्पू वापरा. शक्यतो मुलांना सवय असते की ते रोज हेअर वॉश करतात, तर त्यांनी तर नक्कीच माइल्ड शॅम्पू वापरायचे. मी काही शॅम्पूचे ऑप्शन्स देईन माइल्ड शॅम्पूचे, जे तुम्ही रोज वापरले तरी हरकत नाही. आता तुम्हाला जेव्हा शॅम्पू वापरतात तेव्हा तो नेहमी पाण्यात मिक्स करून वापरा. तो डायल्यूट करा, म्हणजे शॅम्पूची एक तर क्वांटिटी कमी लागते आणि तो इव्हनली पूर्ण केसांवर स्प्रेड होतो. तुम्ही एंड्सना जरी लावला तरी चालेल. त्याच्याने केस तुमचे ड्राय अजिबात होत नाही. आता ही प्रोसेस ऑइलिंग नंतर तुम्ही 2 ते 3 वेळा करा. म्हणजे पाण्यात मिक्स करून शॅम्पू 2 ते 3 वेळा वापरा, म्हणजे पूर्णपणे ऑइल निघून जातं. तुम्ही शॅम्पू करताना मी सजेस्ट करेन अशा प्रकारचे स्कॅल्प ब्रश वापरा. ह्याला शॅम्पू ब्रश पण म्हणतात. आता ह्याच्यामुळे तुमच्या स्कॅल्पवरचं जे डर्ट, बिल्डअप जे काही आहे, स्पेशली डॅन्ड्रफ, फ्लेक्स, हे संपूर्णपणे नॉर्मल माइल्ड शॅम्पूनी पण क्लिअर होतात. तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, ज्याच्यामुळे हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत होते. तर असे शॅम्पू ब्रश हा थोडासा महाग आहे, पण इट्स अ बेस्ट इन्व्हेस्टमेंट आणि हा Amazonवर इझिली अवेलेबल आहे. हे खूप असे कडक आणि असे नाहीयेत. हे खूप सॉफ्ट आहेत. त्याच्यामुळे तुमचं स्कॅल्प हे डॅमेज करत नाही. तर या दोन्ही पैकी तुम्ही कुठलाही स्कॅल्पचा ब्रश वापरू शकता. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणि हे ब्रश अमेझिंग काम करतात. शॅम्पू ब्रश वापरताना एक काळजी नेहमी घ्यायची, तो नेहमी सर्क्युलर मोशनमध्ये वापरायचा, स्कॅल्पवर घासायचा नाही. आता शॅम्पू करताना ना आपण नेहमी शॅम्पू लावल्यानंतर तो मसाज करतो. आता मसाज करताना ना ही इम्पॉर्टंट टिप नेहमी लक्षात ठेवायची. नखांचा वापर करायचा नाही. नेहमी बोटांनी छानपैकी मसाज करायचा. कारण जेव्हा आपण नखांचा वापर करून ते स्क्रॅच करतो किंवा खाजवतो, तर लाँग टर्ममध्ये ना तुमचे हेअर फॉलिकल्स डॅमेज होतात. ज्याच्यामुळे हेअर ग्रोथवर परिणाम होऊ शकतो, परत हेअर फॉल होऊ शकतो. हे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस कराल. तर नेहमी बोटांनी मसाज करायचा. आता ही जी टिप आहे ना ही खूपच बेसिक आहे, पण खूप इम्पॉर्टंट, कारण ही चूक आपण सगळे स्पेशली थंडीत करतो. मस्त जायचं, शॉवर उघडायचा आणि गरम गरम पाणी डोक्यावर घ्यायचं. झालं, बोंबललं. पूर्ण स्कॅल्प डॅमेज होईल. लाँग टर्ममध्ये तर नक्कीच. त्याच्यामुळे गरम गरम पाणी अजिबात केसांवर, स्कॅल्पवर टाकायचं नाही.
नेहमी ना लूक वॉर्म वॉटर किंवा असं कोमट पाणी, थंड पाणी तर बेस्ट. पण शक्यतो कोमट पाण्याचा वापर करा, ज्याच्यानी तुमचा स्कॅल्प डॅमेज होत नाही. आणि ॲक्च्युली खूप जास्त गरम पाण्याने तुमचे केस हे ड्राय आणि फ्रिझी पण होतात. त्यात तुम्ही जर कंडिशनर वापरत नसाल तर मग काय मज्जाच मज्जा. म्हणून सांगते की अजिबात गरम पाण्याचा वापर करू नका. कोमट किंवा थंड पाणी केस धुण्यासाठी नेहमी वापरा. आता शॅम्पू तर झालेला आहे, आता वळूया कंडिशनरकडे. आता कंडिशनर जे आहे, हे कंडिशनर पण तुम्ही कर्ली गर्ल फ्रेंडली कंडिशनर्स वापरू शकता, ज्याच्यामध्ये सिलिकॉन नाहीये. त्याच्यामुळे हे प्रत्येक हेअर टाईपला चालतं. फक्त हेअर टाईप प्रमाणे कंडिशनरची क्वांटिटी ही कमी जास्त होते. कर्ली हेअर हे मुळातच ड्राय असल्यामुळे क्वांटिटी जरा जास्त लागते. स्ट्रेट हेअर वाल्यांना तसं तर खरं कंडिशनरची गरज लागत नाही, पण थोडंफार कंडिशनर वापरलं तरी चालतं, जे तुमच्या हेअरसाठी बेनिफिशियलच आहे. कंडिशनर हे नेहमी ना हेअर लेंथवर लावायचं आहे, स्कॅल्पवर अजिबात लावायचं नाही. आणि ही एक खूप इम्पॉर्टंट टिप आहे की जेव्हा पण तुम्ही हेअर ऑइलिंग करताय किंवा कंडिशनर वापरताय किंवा हेअर मास्क वापरताय, तर तुमच्या एंड्सवर लावणं फार गरजेचं आहे. जर ही सवय तुम्ही केली की तेल, कंडिशनर, हेअर मास्क जर तुमच्या हेअर लेंथ पेक्षा थोडंसं जास्त तुम्ही एंड्सना लावत असाल ना, तर तुम्हाला कधीच स्प्लिट एंड्स होणार नाहीत. गेल्या 6 वर्षापासून मी ही ट्रिक वापरतेय आणि मला 6 वर्षात कधीच स्प्लिट एंड्स आलेले नाहीत. स्प्लिट एंड्स आलेत म्हणून मी केस ट्रिम करायला गेलीये असं कधीही झालेलं नाहीये. ओके, नेक्स्ट स्टेप म्हणजे तुम्ही कंडिशनर लावून तुमचा गुंता सोडवू शकता. हो, कंडिशनर लावून गुंता मी तरी कंडिशनर लावून गुंता सोडवते. आणि केस ओले असताना, केस विंचरले की ते तुटतात, ते खूपच वीक असतात ओले असताना, असं काही नाहीये. बरोबर पद्धतीने जर तुम्ही कंडिशनर करून केसातला जर गुंता सोडवत असाल तर ट्रस्ट मी, तुमचे केस तुटत नाहीत. खूप सहज केसातला गुंता सुटतो. जेवढं तुम्ही ड्राय कोंब करता ना, त्याच्यापेक्षा नक्कीच कमी केस तुमचे ओले केस कंडिशनर असताना विंचरल्यावर तुटतात. आता कंडिशनर लावून गुंता कसा सोडवायचा, तर सगळ्यात पहिले केसातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं, कंडिशनर लावायचं आणि ते छान 3 ते 5 मिनिटं तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर केसामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं. पाणी टाकल्यानंतर आधी तर हाताने हळूहळू बोटांनी पूर्ण ते व्यवस्थित डिटँगल, मोठ्या मोठ्या गाठी सोडवून घ्यायच्या. त्याच्यानंतर एक छानसा डिटँगलिंग कोंब घ्यायचा आणि त्यांनी खालून केस विंचरायला घ्यायचे, हळूहळू वर जायचं आणि जसं जसं गाठी लागतायत तिथे पाणी ऍड करायचं आणि मग सोडवायचं. अशा प्रकारे जर तुम्ही गुंता सोडवला ना, तर तुमचे केस खूप कमी तुटतात. आपण तसंही हेअरफॉलवर फार काही कंट्रोल आणू शकत नाही आणि जरी आणायचा प्रयत्न केला तर त्याची खूप लेंदी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे थोड्या गोष्टींमुळे आपण आपला हेअरफॉल किंवा हेअर ब्रेकेज कमी करू शकतो. त्याच्यामुळे चांगल्या डिटँगलिंग कोंबमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा आणि ओले केस असताना बिनधास्त केस विंचरा, पण कंडिशनर केसात असताना. आता आपलं ऑइलिंग, शॅम्पू, कंडिशनर हे तिन्ही गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. आता या टॉपिक रिलेटेड तुम्हाला कुठलेही क्वेश्चन्स असतील, कुठलेही प्रश्न पडलेले असतील की माझा हेअर टाईप हा आहे, मी हा शॅम्पू यूज करू का, असे कुठलेही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याची मी नक्की उत्तरं देईन. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि माझ्या या टिप्स आणि ट्रिक्स युजफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.